आपण म्हणतो मुली पडून जातात, मी फक्त बोलत नाही, माझा अनुभव सांगते. ज्या वेळेला आम्ही 2 महिन्यापूर्वी एक कन्या या ठिकाणी रिटर्न आणली होती माझ्यासोबत, आपल्या बिडकींचे एक किरण या गुजर म्हणून माझ्या बरोबर होते. ती मुलगी रिटर्न आणत असताना त्यावेळेला त्याच्यानंतरही एक प्रसंग असा घडला की तो प्रसंग असा होता, इंस्टा आणि फेसबुक याबद्दल यासाठी बोलत आहे, फक्त बोलत नाही, अनुभवलेली घटना सांगते. लातूरची मुलगी होती, अमरावतीचा मुलगा आपल्या बिडकीन शहरामध्ये पडून आले. आई वडील काबाड कष्ट करून मुलीला हॉस्टेलला ठेवलं शिक्षणासाठी, आणि त्याच वेळेला अमरावतीच्या मुलाच्या संपर्कामध्ये ती मुलगी इंस्टाग्रामच्या माध्यमातून गेली, आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून गेल्यानंतर आई वडील 10 दिवस परेशान होते. त्या मुलीला शोधत होते, पण मुलगी काही संपर्क होत नव्हता. सुदैवाने तो संपर्क झाला, आणि संपर्क झाल्याच्या नंतर आमच्याकडे ते प्रकरण आलं. या घटनेला किरण या गुजर साक्षीदार आहेत. तर बघा, ती मुलगी आल्याच्या नंतर त्या मुलीला खूप मारलं. माईबाप खंडाणी माईबाप होते. मुलगी चुकल्यानंतर खूप मारलं त्यांनी. जवळ अर्धा ते पाऊण तास त्या ठिकाणी मारत होते, पण आम्ही काय सोडलं नाही. अशा प्रवृत्तीला ठेचलंच गेला पाहिजे. त्यावेळेला त्या मुलाला विचारलं, तू कुठला आहे? त्यानं सांगितलं, मी अमरावतीचा. मुलीला विचारलं, मी लातूरची आहे. त्या मुलाला मी प्रश्न केला, जर तो अमरावतीचा आणि मुलगी जर लातूरची, तर तुमचा परिचय कसा झाला? तर मुलाचं स्टेटमेंट होतं, बाई आमचं ऑनलाईन प्रेम आहे. आणि मग आमच्या भैयांनी समजून सांगितलं, ऑनलाईन प्रेम म्हणजे हे इंस्टाग्रामच्या माध्यमातून हे लोक संपर्कामध्ये येतात. आणि कशासाठी पाहिजे आपल्या मुलींच्या मोबाईलमध्ये इंस्टा आणि फेसबुक अकाउंट? विचार करा, इतर धर्माच्या लेकीवालींच्या मोबाईलमध्ये कधी तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम अकाउंट पाहिलेत का? कुठेही चालली आहे आपली संस्कृती. राहिला विषय, आपल्या मुली पडून जातात, संस्कार राहिले नाही, लोकांची वाईट नजर आहे. याच्यापेक्षा आपल्या मुली किती संस्कारशील आहेत, किती सक्षम आहे, याच्याकडे लक्ष देणं काळाची गरज आहे. मातृशक्तीनं विचार